तर प्रेक्षकांना तुम्ही सस्पेन्स ठेवायला लावला आणि जी कॉमेडी होती ती अत्यंत लक्षवेधी भूमिका जी बजावली त्याबद्दल काय सांगा? सर्वप्रथम मी आटपाडीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आभार मानतो की आटपाडीचे रसिक प्रेक्षक रुबाबवरती एवढं भरभरून प्रेम करतायत. पण हा रुबाबचा प्रवास घडला तो आटपाडी तालुक्यातच घडला. शेखर बापू रणखांबे सरांच्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून हा रुबाब साकारलाय. हा प्रवासात शेखर बापू रणखांबे सरांचा खूप मोठा वाटा आहे. परंतु ज्यावेळी आम्ही शूटिंगसाठी आटपाडी तालुक्यात शूटिंगला आलो त्यावेळी आटपाडी तालुक्याच्या वासियांनी खूप सहकार्य केलं आणि हा सहकार्यातून हा प्रवास इथपर्यंतचा पूर्ण झाला. माझं रव्या नावाचं पात्र होतं सिनेमामध्ये, ते मैत्रीचं पात्र होतं आणि प्रत्येकाच्या प्रवासात प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतोच आणि मित्राशिवाय आपला प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. आणि प्रेम म्हणलं की मैत्री आली. पण हा मैत्रीचा प्रवास आणि मित्र प्रेक्षकांना खूप आवडतोय. त्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. सध्या आपण सिद्धनाथ चित्रमंदिराच्या बाहेर बघितलं तर तुमच्या भोवती जो गराडा होता प्रेक्षकांचा तो गराडा बघायला मिळाला. नक्की असं प्रेक्षकांच्या मनावरती तुम्ही काय असं अधिराज्य गाजवलं की ते तुमच्यावरती प्रेम करतात? आता काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही. खूप प्रेम लाभतंय प्रेक्षकांचं. पण मला वाटतं की शेखर बापू रणखांबे सरांनी लिहिलेले संवाद हे आणि या प्रवासात त्यांनी आमच्याकडून करून घेतलेला अभिनय म्हणजे अभिनय आहेच पण संवाद जी महत्वाची जी गोष्ट आहे सिनेमामध्ये ते संवादच खूप इंटरेस्टिंग माझ्या वाट्याला आले. त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे शेखर सरांचा. आणि त्या संवादामुळे आणि अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय आणि प्रेक्षकांना रव्या आवडतोय. त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सुरतचा खऱ्या अर्थाने मित्र ठरला, परंतु आमचाही तुम्ही मित्र आहे. आमच्यासारख्या मित्रांना तुम्ही काय सल्ला द्या? मित्रांना इतकाच सल्ला देईन की प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र पाहिजे. कारण मित्र असतील तरच प्रवास आपला सुखकर होतो, सोपा होतो. मित्र कसेही असले तरी मित्र असावेत. कारण मित्र असल्यावर आत्महत्या होत नाहीत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. चित्रपटामध्ये गाणं आवडते का जे होतं त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? तुम्हाला गाणं आवडते का? मला खूप गाणी आवडतात. कारण गाणी लहानपणापासून एक डायलॉग आहे सिनेमामध्ये की जन्मापासून मरेपर्यंत आपल्याकडे गाणी आहेत. म्हणजे बारशाला पण गाणी आहेत, 15 ऑगस्टला पण गाणी आहेत, ब्रेकअप नंतर पण गाणी आहेत, प्रेमात पडल्यावर पण गाणी आहेत. त्यामुळे गाणी महत्वाची आहेत आणि संगीत हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. संगीत जर सिनेमातून काढून टाकलं तर आयुष्य मला वाटते भकास होईल. त्यामुळे गाणी महत्वाची आहे. माझा नमस्कार, माझे नाव तन्या, मी पाचगाववरून आले आणि सर्वांना माहिती की मी विजय देवकरची भाचे. आणि मला तर खूप रुबाब पिक्चर आवडला. रुबाब पिक्चर मधून म्हणजे मुलींना शिकण्यासारखं सुद्धा आणि मला सुद्धा शिकण्यासारखं आहे. खरंच रुबाब पिक्चर एक नंबर होता. आणि त्याच्यातलं गाणं तर मला खूप आवडलं, मनात वाजतंय पॉम पॉम पॉम. मी माझ्या म्हणजे मी पाचगावला शाळेत आहे. माझ्या शाळेचं नाव इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज पाचगाव बुद्रुक. मी माझ्या शाळेत माझ्या क्लासमध्ये मी आता 8वी मध्ये शिकते. माझ्या क्लासमध्ये सुद्धा माझ्या मैत्रिणींना सांगितले की हा माझ्या मामाचा असा असा पिक्चर आहे आणि रुबाब एक नंबर आहे. जी टॉकीजवर सुद्धा येणार आहे, तुम्ही जाहिरात सुद्धा बघू शकता. आणि मी खरंच रुबाब पिक्चर एक नंबर आहे आणि मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा सांगितलंय रुबाब पिक्चर तुम्ही बघा आणि ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रात फेमस करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही साथ द्या. आणि मी स्वामी समर्थांना प्रार्थना करेन की खरंच रुबाब पिक्चर खूप महाराष्ट्रात सक्सेस होईल. धन्यवाद.